नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली ती चर्चेचा धुरळा उडवण्याची। आज जेव्हा आपण ही चर्चा करतोय तो दिवस म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आणि आज दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली। मुख्य म्हणजे अलीकडच्या काही दिवसांमध्ये ठाकरेंची शिवसेना भाजपकडे सरकते का, जुळवून घेते का, अशी सगळी चर्चा जोरदार झालेली आहे। आणि तर भारतरत्न पुरस्कारानंतर दुरावलेले लोक एकत्र आलेले सुद्धा अलीकडच्याच काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत। दोन उदाहरणं यातली द्यायची झाली तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाला आणि त्यानंतर नितीश कुमार हे एनडीए कडे जाताना आपण पाहिलं। तर त्याच्या काहीच दिवसांनी माजी पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांना भारतरत्न जाहीर झाला आणि त्यांचे नातू आरएलडीचे अध्यक्ष जयंत चौधरी हे एनडीएच्या जवळ जाताना आपण पाहिले। आणि म्हणूनच ठाकरेंच्या सेनेच्या आजच्या मागणीकडे केवळ शिवसैनिकांच्या भावना म्हणून आपल्याला बघता येणार नाही, तर ही राजकीय टाळी आहे का असं सुद्धा आपल्याला याकडे पाहावं लागेल। आणि याच विषयावरती आज आपला चर्चेचा धुरळा, भारतरत्न देण्याची मागणी मनोमिलनाचे प्रयत्न आहेत का। आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं प्रवक्ते किशोर तिवारीजी आणि त्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेकडनं सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत आणि भाजपकडनं भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत। सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। चर्चेला सुरुवात करत असताना मी डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे सगळ्यात आधी जातोय। मला समजून घ्यायचंय, मागणी जरी अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेने केलेली असली तरी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेची या मागणीविषयी नेमकी काय प्रतिक्रिया आहे, काय भूमिका आहे वाघमारेची? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना भारतरत्न दिलं पाहिजे ही शिवसेनेची फार पूर्वीपासूनची मागणी आहे। आता म्हणजे ज्यावेळी शिवसेना एकत्र होती त्यावेळी सगळ्यांची ही मागणी होती की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळालं पाहिजे। त्याच्यामुळे त्या मागणीबद्दल आणि त्या मागणीच्या खऱ्यापणाबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही, कारण आमची इच्छा आहे आमच्या पदरात काही न मिळता आमची इच्छा आहे की आमचा मनातला जो हेतू आहे हा काही मिळवण्याचा नाही आहे, हा काही कोणाच्या जवळ जाण्याचा नाही आहे। आमचा प्रामाणिक हेतू आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतरत्न मिळालं पाहिजे। आता ज्यांचा हेतू वेगळा आहे आणि तो स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या पद्धतीने उभाटाने महाविकास आघाडी स्थापन केली मुख्यमंत्री बनण्यासाठी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तिलांजली दिली, ते विचार सोडून दिले, त्याच पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला भाजपच्या जवळ जायला मिळावं या हेतूने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी ते करतायत। याचा अर्थ असा की स्वतःच्या स्वार्थासाठी आपण काहीही करू शकतो, आपण कुठच्याही थराला जाऊ शकतो आणि हे दाखवण्याचं चांगलं काम संजय राऊतांनी उभाटाच्या माध्यमातून केलेलं आहे। कारण हा हेतू प्रामाणिक नाही आहे, या हेतूबद्दल आदर जो आहे बाळासाहेबांबद्दलचा तो प्रामाणिक नाही आहे। या मागणीच्या पाठीमागची जी आस्था आहे ती प्रामाणिकपणाची नाही आहे आणि त्याच्यामुळे हे जे काय बोलतायत हे यांच्या स्वार्थासाठी बोलतायत। आमची मागणी पण तीच आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळावं, पण आमची मागणी प्रामाणिक आहे, आमची मागणी डायल्यूट झालेली नाही, 100% असली नाणं आहे आमचं शिंदे साहेबांचं। त्याच्यामुळे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं पण मत तेच आहे की भारतरत्न कोणत्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे, पण आम्ही त्याच्या पाठीमागे आमचा स्वार्थ नाही आहे। जो स्वार्थ उभाटाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा गोष्ट घेऊन
त्यांचे विचार घेऊन त्यांच्या प्रतिमेच्या आड स्वतःचा बरं, स्वार्थ तुम्ही बघितला, त्यांच्या हेतूवरती मुख्यमंत्री शंका पद घेताय. मिळवलं आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत. राजू वाघमारे म्हणतात की तुम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करताय भाजपच्या. किशोर तिवारीजी, त्यांना तुमच्या हेतूवरच शंका आहे. बोला. राजू वाघमारे आज तरी चांगलं बोललं पाहिजे ना. आज बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे, त्यांचं नाव वापरून तुम्ही एवढे सीटा वगैरे घेतल्या. मला एकच म्हणायचं आहे की बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देणे याला उशीर झाला आहे आणि ही मागणी आज केली आहे, त्याच्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मात्र जेव्हा कर्पुरी ठाकूर किंवा चौधरी चरणसिंग यांना देण्यात आलं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनाही देणार असं वाटलं होतं, परंतु ते झालं नाही. भारत सरकार यांनी निर्णय घ्यावा अशी मी विनंती करतो. आता गुरुप्रसाद, तुम्ही जो मुद्दा काढला आहे की याच्यामुळे आम्ही भाजपकडे चाललो आहे वगैरे, तर इथं विश्वास पाठकही आहे आणि राजू वाघमारेही आहे. तर ज्या लोकांनी मागणी केली त्या लोकांना घेण्याचा प्रश्न विश्वास तुमच्यापाशी उपस्थित होत नाही असं मला वाटते. आणि एक सांगतो तुम्हाला की या निवडणुकीत ज्या रीतीने लोकांनी आम्हाला निरोप दिला आहे की तुम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करा आणि तुम्ही जनतेमध्ये आपली भूमिका पूर्ण करा, तर आम्ही ते करणार आहोत. आणि गुरुप्रसाद, तुम्ही एवढं मोठं दूरचं बघू नका. आज बाळासाहेबांचा मी जन्मदिवस फक्त बघत नाहीये, तुमचे जे कधी काळचे मित्र आहेत, जिथनं दोन पक्ष झाले, ते राजू वाघमारे पण म्हणतायत की आज स्वार्थ आहे म्हणून ठाकरेंचा. तुमच्या पक्षाचा स्वार्थ आहे त्यांना दिसतोय, त्यामध्ये हेतूबाबत शंका आहे त्यांना. नाही, त्यांना हेतूबद्दल शंका असणे, हा त्यांना स्वार्थ दिसणे, हे सगळं स्वाभाविक आहे. मात्र मी प्रामाणिकपणे बोलतोय ना इथं की बाबा आम्हाला 5 वर्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहू द्या. काही लोक चुकून लोटांगण घालत असतील तर त्यांना आम्ही सांगितलं आहे की कणाबरोबर ठेवा. हा, तुम्ही बघत नाही का एकनाथ शिंदेचे कसे हाल सुरू आहेत तिथे. हा, 20-25 आमदार बिचारे वेगळे घेऊन बसले आहेत उदय. आणि असं आहे की एकनाथ शिंदे यांचा अपमान पाहून तरी आमचे लोक काही त्यांच्याकडे आता जाणार नाही. ते विरोधी पक्ष म्हणून काम करू ना आम्ही. काय चुकलंय? बरं, वाघमारे बोलतात. हा, बोला राजू वाघमारे, बोला. काय आहे की उदय वगैरे हे फेक नरेटिव्ह आहे. हे फेक नरेटिव्ह याच्यासाठी की यांना उभाटाला कळून चुकलंय की यांचे आमदार आणि यांचे खासदार आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे यायला अगदी उत्सुक आहेत. त्यांना आपल्या पक्षात ठेवण्यासाठी हे नवीन काढलेलं पिल्लू आहे की उदय सामंतांकडे 20 आमदार आहेत, ते फुटतायत. हे कशासाठी? तर स्वतः जवळचे आमदार आणि खासदार आमच्या शिवसेनेमध्ये येऊ नये म्हणून. पण हे मला या चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सुद्धा आहेत. त्यांना चर्चेमध्ये तुमच्याकडे येतो. 30 सेकंड द्या ना. सरकत असाल, हा, पटकन उत्तर द्या, मग मी विश्वास पाठक यांच्याकडे जातो. पटकन किशोर तिवारी. उभाटाचं थांबा राजू वाघमारे, हा बोला. किशोर तिवारी बोला. हा, मी 30 सेकंदात बोलतो, नंतर विश्वास बोलेल. परंतु मी एक सांगतो तुम्हाला, काही पोटभरू लोक आमदार झाले आहेत, खासदार झाले आहेत, त्यांना विना राहणं अशक्य होत असेल तर मी हात जोडून त्यांना सगळ्यांना विनंती करतो की उद्धवजींनी म्हटलं आहे ज्याला जायचं आहे ते जा. आता इतके चालले गेले तर आता तुम्ही कशाला थांबता? म्हणून आम्हाला काही चिंता नाही आहे. आम्ही पक्ष उभा करणार म्हणजे उभा करणार. शेवटी लाखो शिवसैनिकांनी आम्हाला मतदान केलं आहे, त्यांच्या भरोशावर आम्ही आहो. या पोटभरू चांडाळ चौकडीच्या बरोबर नाही. तुम्ही राजू वाघमारे नाही आहेत हे तुम्ही क्लिअर करताय. मी विश्वास पाठक यांच्याकडे जातोय. मुळात आत्ता जी आजच्या दिवशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेली आहे बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची, या मागणीकडे भाजप मुळात कशी बघते, आणि दुसरीकडे जर का शिवसेना हळूहळू भाजपच्या दिशेने सरकत असेल तर या सरकण्याला भाजपचा आक्षेप असणार आहे की स्वागत असणार आहे, हेही आपण स्पष्ट करावं. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची 99वी जयंती आहे.
या दिवशी मी त्यांना नमन करतो, त्यांचं स्मरण करतो. आता विषय राहिला संजय राऊतांचा. संजय राऊतांनी त्यांच्याबद्दल त्यांना भारतरत्न मिळावं अशी मागणी केलेली आहे. या मागणीला मला तरी वाटत नाही की कोणी हिंदू प्रेमीचा त्याला विरोध राहील. बाळासाहेब हे सच्चे हिंदू हृदय सम्राट होते. हिंदूंचा ते वारसे घेऊन चालत होते. त्यामुळे या मागणीला आमचं समर्थनच राहील. मात्र मागणी कोणी केली? ही मागणी केली त्या संजय राऊतांनी, जे रोज सकाळी, ते स्वतः संपादक आहे त्यामुळे त्यांना कळतं देखील, रोज सकाळी हेडलाईन कशी मिळेल हा निव्वळ त्यांचा स्वार्थ असतो. आणि त्या स्वार्थापोटी ते अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात. त्यामुळे त्यांच्या या स्टेटमेंटकडे खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. राहिला मूळ मुद्दा, बाळासाहेबांना भारतरत्न मिळावं का? अवश्य मिळावं. ते त्या पात्रतेचे नक्कीच आहेत, त्याला विरोध कोणाचे राहणार नाही. तुमचा दुसरा प्रश्न की ते भारतीय जनता पक्षाकडे येऊ शकतात का? तर मुद्दा असा आहे की मुळामध्ये संजय राऊतांचं महत्व किती आहे त्या पक्षामध्ये. त्यांना खरोखरच कोण सिरियसली घेतं? त्यांच्या पक्षात तरी घेतं का? हा देखील प्रश्न आहे. आणि त्यांना आता भारतीय जनता पक्षापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यांना मूळ शिवसेना म्हणजे एकनाथराव शिंदेची जी शिवसेना आहे त्यांच्या थ्रूच यावं लागेल. आधी त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे. कारण मतदारांनी, इलेक्शन कमिशननी आणि कोर्टाने हा निर्णय फार स्पष्टपणे दिलेला आहे की बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी जी मूळ शिवसेना आहे ती एकनाथराव शिंदेची शिवसेना आहे, उभाटा शिवसेना नाही. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्ष आम्ही अतिशय स्पष्ट आहे दोन्ही तुमच्या प्रश्नांबद्दल. किशोर तिवारीजी, भाजपचं म्हणणं आहे की जर का आमच्या जवळ यायचं असेल, जर तुम्ही सरकत असाल तर त्यांना घेऊन किंवा त्यांच्या सोबतीनच यावं लागेल तुम्हाला, कारण तेच मूळ शिवसेना आहेत. कारण तसे प्रयत्न होताना दिसत आहेत. हा बोला तिवारीजी, बोला. हा बोला. मी बोलतोय. विश्वास पाठकांनी संजय राऊत यांच्या मागणीचं समर्थन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. राजू वाघमारे यांनीही समर्थन केलं. आणि आज महाराष्ट्रात असा कोणताही पक्ष नाही किंवा असा कोणता नेताही नाही जो बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळावं याचा विरोध करेल. तर आपण सगळे केंद्रात प्रयत्न करू. मुद्दा फार महत्त्वाचा होता. विश्वासनी म्हटलं, आता बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या 2 शिवसेना आहेत आणि ओरिजिनल आणि डुप्लिकेट हा विषय बघू ना. एखाद्या निवडणुकीत मतदान कमी झालं याचा अर्थ हे थोडी होते. नाही, मतदानाचा त्यांनी रेफरन्स नाही दिला. त्यांनी रेफरन्स निवडणूक आयोगाचा दिलेला आहे. निवडणूक आयोगाचा दिला. आणि ते भाजपच्या कार्यकर्त्यांचा रेफरन्स दिला त्याला काय अर्थ नसतो ना. तो राजीव कुमार जो आहे तो भाजपचा कार्यकर्ता आहे आणि त्याला काही अर्थ नाही ना. मी एक तुम्हाला बोलतो की एका नेत्याला मानणारे 2 पक्ष आहेत, चांगली गोष्ट आहे. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला जपणारे 2 पक्ष आहेत तर बरं आहे ना. मात्र विश्वास पाठक यांनी संजय राऊत यांच्याबद्दल बोलले की त्यांना आमच्या पक्षात कोणी सिरियसली घेत नाही. पण तसं नाही आहे. आमच्या पक्षाची ती बाजू लढत आहे. आणि दुसरं सांगू काय, त्यांना सगळी मीडिया सिरियसली घेते. सकाळी त्यांच्या घरासमोर 20-25 कॅमेरेवाले उभे राहतात आणि ते जे बोलतात त्याच्या भरोशावरच सगळं चालते. आणि जर संजय राऊत बोलले नाही तर अनेक चॅनल दिवसभर काय बातम्या चालवतील हा त्यांच्यासमोर प्रश्न राहील. हे तुम्ही सगळं मनापासून बोलताय की त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहावं, कृतज्ञ होणं चुकीचं मनापासून बोलताय असं मी गृहीत धरतो. राजू वाघमारे पण याच्यावरती हसतायत. हा बोला वाघमारे, बोला. बोला. नाही, आता कसं आहे, ते बैलगाडीच्या खाली सावलीमध्ये कुत्रा चालतो तर त्या कुत्र्याला असं वाटतं की ही बैलगाडी आपणच खेचतोय. जोपर्यंत ती बैलगाडी थांबून तो उन्हात राहत नाही तोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही. तर तसं ते संजय राऊतांबद्दल तिवारी साहेब बोलतायत की मीडिया ते चालवतात, काय करतात. अहो, मीडियाला टाइमपास पाहिजे आणि त्या बिचाऱ्या कुत्र्याला वाटतंय की ती बैलगाडी आपण खेचतोय. आता आपण सगळे तमाशा बघून हसतोय. रोज लोक हसतात. पूर्वी राजकारणातले लोक हसायचे, आता तर सगळेच लोक हसतात. अरे कोण संजय राऊत, अरे हा ते भोंगा, टाइमपास, या कमेंट्स ट्रेन मध्ये ऐकायला मिळतात. आता त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार.
तिवारी मला साहेबांची गुरुप्रसाद मजबुरी आहे, बोलावं कारण लागेल. त्यांच्या पक्षाचे ते हा नेते तिवारीजी आहेत. येतो. गुरुप्रसाद आपण बोलावं समजू लागेल. शकतो. येतोय. गुरुप्रसाद मला उत्तर द्यावं हा लागेल. हा हा, बोला बोला तिवारीजी बोला. नाही, राजू वाघमारे एक सांगू काय, जो माणूस चर्चेत नसतो त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आज आपल्या चर्चेत जर संजय राऊत असते तर तुम्ही बोललं असतं तर बरोबर आहे. आपण ते नाही, त्यांनी त्यांच्यावर इतकी तुम्ही उखाणे मांडतायत, इतकं त्यांना तुम्ही गौरवान्वित करत आहे, ते बरोबर नाही तुमचं. मात्र काही आगाऊचे स्टेटमेंट दिल्यामुळे पक्षाचं नुकसान झालं नाही, हे पण मी किशोर कबूल तिवारीजी, करतो. संजय राऊत हा विषय बाजूला ठेवूया. खरं तर शिवसेनेतल्या अनेक नेत्यांनी आज ही मागणी केलेली आहे, त्यांनी तशा माध्यमांकडे प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे अर्थातच ही शिवसेनेची, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी म्हणून याच्याकडे बघावं लागेल. पण फक्त हीच मागणी नाही, अलीकडच्या काळामध्ये ज्या काही भूमिका तुमच्या पक्षाच्या वतीनं घेण्यात आला, मग ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी निवडणुकीच्या पूर्वी घेतलेलं शत्रुत्व असेल प्रचारादरम्यान, मग जाऊन दिलेला बुके असेल, त्याच्यानंतर सामनामधनं झालेलं भरभरून एक मिनिट, कौतुक असेल, गुरुप्रसाद. त्यानंतर नार्वेकरांकडनं आलेलं कौतुक असेल, त्यानंतर आताची सगळी ही प्रतिक्रिया असेल. मग याच्यावरनं प्रश्न पडतो की तुम्ही भाजपच्या जवळ जाताय का? एकीकडे शिंदेच्या बाबतीत वैर ठेवायचं कायम आणि भाजपच्या जवळ सरकायचं, असा तुमचा प्रयत्न आहे का? हा थेट प्रश्न आहे. नाही, हा तो बिलकुल चांगला प्रश्न विचारला. आणि याच्यामुळे मी अधिकृत भूमिका सांगतो की सकारात्मक विरोध करायचा, कारण 235 जागांवर त्यांच्याकडे बहुमत आहे आणि भाजपचं जवळजवळ बहुमतच आहे. तर देवेंद्र कडून काही चांगल्या गोष्टी करता आल्या तर त्या करून घ्यायच्या, याच्यासाठी सकारात्मक आहे, अजून काही स्वार्थ वगैरे नाही. मागच्या सरकारकडे पण बहुमत होतं, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा बहुमत होतं. अरे, तुम्ही समजत का घेत नाही? शिंदे आम्हाला सोडून गेले होते, शिंदेवर अजूनही राग आहे ना, आम्हाला सोडून गेले होते, खोक्यासाठी गेले होते, तर शिंदेवर नाराज आहे, आजही आहे. मात्र भाजपला लोकांनी निवडून दिला आहे, तर आता भाजपशी सकारात्मक भूमिकेत काम करायचं आहे, एक चांगल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करायचं आहे. तर याला विरोध कशाला करायचा? मला वाटते विश्वास पाठक सकारात्मक बोलतील, राजू वाघमारे तर बापरे बाप, विश्वास पाठक सर, शिंदेपेक्षा जास्त शिव्या ते देतो. सकारात्मक आहेत. म्हणजे संजय राऊत हा एक भाग सोडला तर ते म्हणतात की पक्ष म्हणून आम्ही सकारात्मक आहोतच. नाही, गोष्टी त्यांचं आहे. स्वागत आहे. किशोरजी माझे अतिशय चांगले मित्र आहे. किशोरजी माझे चांगले मित्र आहे, आमच्या नागपूरचेच आहेत ते. हो. पण मुळामध्ये मला देखील प्रश्न पडतो की किशोरजींना देखील त्यांच्या पक्षामध्ये आता किती महत्व राहिलेलं आहे. ते इतके निर्भीडपणे स्पष्टपणे भूमिका मांडतात की पक्षाची त्यांना खरंच सपोर्ट आहे का मला माहित नाही. आणि मला हाही प्रश्न पडतो की तुमच्याकडनं ऑफिसकडनं डायरेक्ट त्यांना फोन जातो की शिवसेनेच्या ऑफिसमधनं, उभाटाच्या ऑफिसमधनं त्यांना डेप्यूट केलं जातं. हा देखील एक तपासाचा भाग आहे. ते एक स्वतंत्र प्रकारचे प्रवक्ते आहेत, मी त्यांचा सन्मान करतो. हा तिवारी बोला. आता प्रश्न असा आहे की उरलेली आता ही जी शिवसेना आहे, उरलेली आता जी शिवसेना आहे, विश्वास तुमचा खुलासा सर बोला. विश्वास खुलासा करतो. माझी हकालपट्टी अजून झालेली नाही आहे आणि मी अधिकृत प्रवक्ता आहे आणि अधिकृत बाजू मांडतो आणि दाबून मांडतो. जे स्लीपर सेलचे लोक आहे, जे चाटुकार आहे, तिकीट विक्रेते आहे, यांना मी भीत नाही. मी उद्धव ठाकरे यांचा मित्र आहे आणि त्यांच्या हितासाठी बोलत राहीन. बर विश्वास पाठक सर बोला. किशोरजी तुमचे प्रयत्न अजून थोडेसे वाढवा, असेच वाढवा, मग तुमची हकालपट्टी नक्की होणार. आणि मग तुमची जी स्वतंत्र विचारांचा जो बाण आहे तो चालत राहील. नाही, विषय असा आहे की संजय राऊतांच्या या विषयाला आम्ही फार महत्व देत नाही. देवेंद्रजींनी स्वतः म्हटलं की आम्ही सामनासारखा पेपर देखील वाचत नाही, त्यामुळे ते कन्व्हिनियंटली भूमिका घेत राहतात. माध्यमांमध्ये हेडलाईन्स मिळवणं हा एकमेव त्यांचा उद्देश असतो आणि माध्यम देखील त्याला बळी पडतात. आता विषय बाळासाहेबांना भारतरत्न मिळावा की नाही, तर मिळावा, नक्कीच मिळावा, त्याला कोणाचा विरोध राहणार नाही. आणि हे जे सरकार आहे, माननीय नरेंद्र मोदींचे जे सरकार आहे, हे बरोबर ऑटोमॅटिक प्रत्येकाला त्या क्षणाला त्या पात्रतेला न्याय देत असतात. तर मला पूर्ण विश्वास आहे की बाळासाहेबांना देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील देणार. भारतरत्न हे नाही, मला मिळणार. पण याच स्वातंत्र्यवीर सावरकरांना केव्हा देणार? नाही, किशोर तिवारीजी मला पण याच स्वातंत्र्यवीर मुद्द्यावरती सावरकरांना यायचं होतं. केव्हा राजू देणार? वाघमारेंना मला प्रश्न विचारायचा आहे, कारण त्यांच्या पक्षाने तसा प्रस्ताव सुद्धा मांडलेला होता. वीर सावरकरांना
भारतरत्न देण्याबाबतचा, मग त्यांची भूमिका कशी असणार आहे? आधी सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा की आधी बाळासाहेबांना देण्यात यावा? नाही, दोघांना सोबत सोबत म्हणतात. नाही नाही, मी त्यांना विचारतो, वाघमारेंना. सगळ्यात पहिली गोष्ट की भारतरत्न एका वेळी एकालाच द्यायचं की एका वेळी दोन नावं घ्यायची असा काही प्रोटोकॉल नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे भारतरत्न देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना पण दिलं आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना पण दिलं एकाच वेळी, तरी काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असणार नाहीये. दोघेही हिंदू पण हृदय प्रश्न सम्राट आहेत. असा आहे की उभाटा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भारतरत्नाचं म्हणते, पण तीच उभाटा की जी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर मानायला तयार नाही, त्यांचा पदोपदी अपमान करते, त्यांच्या मांडीवर जाऊन उभाटा बसते सत्तेसाठी, आणि मग इकडे एका बाजूला बोलायचं की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांना उलट सुलट बोलणाऱ्या, त्यांना अगदी त्यांचा अपमान करणारी विधानं करणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात जाऊन गप्पा मारायच्या. म्हणजे उभाटाची परिस्थिती काय? किशोर तिवारी आणि जे तीच पटतंय का परिस्थिती तुम्हाला? त्यांची भाजपच्या बाबतीत मुद्दा आहे. त्यांचा बरोबर तू आहे. राहील तुम्ही किंवा एकीकडे मी मागणी राहील, करता आणि तू राहील दुसरीकडे- किंवा मी राहील. एक मिनिट हा. तू राहील किंवा मी राहील असं बोलणारे उद्धव साहेब आज देवेंद्र फडणवीसांच्या दारात 2-2, 3-3 वेळा जातात, आणि जे सावरकरांना अपमान करतात त्यांच्या मांडीवर जाऊन उभाटा बसते. म्हणजे उभाटाचं चरित्र हे प्रामाणिकपणाचं नाही, हे महाराष्ट्राला आता कळून चुकलंय. किशोर तिवारी आणि किशोर त्यांच्या तिवारींना वागण्यातून बोलायचं याच्या किशोर पुढेही तिवारींना करत राहील. बोलायचंय, ते हात वर करतात. किशोर तिवारी, हा उत्तर द्या. एक तुम्हाला सांगतो गुरुप्रसाद, काँग्रेस आणि सावरकरांचा वारंवार अपमान करणे, मग हिंदू धर्माचा इंडिया गठबंधन मध्ये काही पक्षांनी अपमान करणे, याच्यामुळे आम्हाला मतदानात तोटा झाला हे मी कबूल करतो. मात्र राजकीय दृष्ट्या एका सोडून द्या ना तुम्ही, अरे, इंडिया सोडून द्या. अरे, मला कशाला बोलू थांबताय द्या ना. काँग्रेस बरोबर? काय वाघमारेंसारखी कठोर भूमिका घ्या असं ते म्हणतात तुम्हाला. अरे, मी सांगतो तुम्हाला की वेळ आल्यावर आम्ही भूमिका घेऊ ना. आता आम्ही नगरपालिकेच्या निवडणुका अहो, येत किती आहेत. वेळा अपमान केल्यावर तुम्ही भूमिका घेणार? नाही, आता तुम्ही विश्वास आम्हाला पाठक एक यांच्याकडे मी जातो. आकडा अगदी देऊन अगदी द्या. शेवटचे कमेंट एक आकडा देऊन द्या. संजय राऊत सुद्धा अरे, म्हणाले, काय- जेव्हा त्यांना हा प्रश्न काय विचारला बोलूच गेला देत नाही की बाबा. बाळासाहेबांना काय बोलूच देत भारतरत्न नाही. देणं हा वीर सावरकरांचा सन्मान आहे, मात्र काँग्रेस सोबत असलेल्या शिवसेनेकडनं हे विधान आलंय. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघ? विश्वास पाठक. नाही, मी तेच म्हणतो की ज्या प्रकारे संजय राऊतांनी ही अपेक्षा व्यक्त केलेली, त्यांनी काँग्रेसची देखील भूमिका क्लिअर करून घ्यावी. कारण तुम्ही ज्या लोकांसोबत अलायन्स करून सरकार चालवत आहे त्यांचे विचार काय, बाळासाहेबांनी दिलेले तुम्ही विचार काय, तुम्ही त्या कुठं विचारांवर सरकार चालता का? चालवतोय? हे सगळे कुठं प्रश्न सरकार आहेत. चालवतोय? आणि हे सगळे प्रश्न इलेक्शन कमिशननी की नंतर मग न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता तर तुमच्या म्हणजे गालामध्ये थप्पडच मारलेले आहे मतदारांनी. त्यांनी एकनाथ शिंदे म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे उगाच पण नाही ना, मग अशा इथं प्रकारची असाही चर्चा प्रश्न घडवू पडतो ना, नका. विश्वास पाठक सर, जे शिवसेनेला म्हणजे कर्पूरी उभाटाला मी ठाकूर एवढं यांच्या सांगतो, बाबत, मग नितीश कुमारांच्या बाबत झालं, जेव्हा जे चौधरींच्या बाबत झालं, तेच ठाकरेंच्या बाबत सुद्धा होईल का, जर का अशा पद्धतीचा निर्णय आला तर? असा प्रश्न आहे या सगळ्या मुळाशी. अगदी शेवटचं मिनिट आहे. नाही, बाळासाहेबांसाठी असा निर्णय हा होऊ शकतो, याला आमचं हे सपोर्टच राहील. मात्र केवळ संजय राऊतांनी म्हटलं पण नाही, पण नितीश म्हणून कुमारांच्या त्यांना बाबतीत भारतरत्न किंवा मिळेल चौधरींच्या बाबतीत असा जे बिलकुल विषय झालं, नाहीये. तेच ठाकरेंच्या बाबतीतही होणार का या निर्णयानंतर? असा यातला प्रश्न आहे बेसिक. नाही, तुम्ही त्याला पॉलिटिकली बघता. कर्पूरी ठाकूर हे अतिशय पात्रतेचे होते म्हणून त्यांना भारतरत्न मिळाली. चौधरी नाही, चरण कुणाच्याही सिंग यांनी पात्रतेबद्दल शेतकऱ्यांसाठी शंका जे नाहीये काम इथे, केलं पण त्यांच्यासाठी त्यांना त्याच्यानंतर जी भारतरत्न समीकरणं जुळली मिळालं. गेली, अशा अनेकांना मिळालं. नाही, कुणाच्याही पात्रतेविषयी शंका घेण्याचा प्रश्नच येत नाहीये, पण त्याच्यानंतर जी समीकरणं जुळली गेली सर, बघा, तो त्याच्यावरनं बांधले जाणारे हे अंदाज आहेत. तो माध्यम आपल्या त्या चष्म्यात तसं बघतात. बर माध्यम ते आपल्या चष्म्यात तसं बघतात. बर आमच्या दृष्टीत तसं अजिबात जरा विषय मी नाही. ऍड करतो एकदा. अगदी शेवटाकडे तिवारीजी, अगदी शेवटाकडे
बघा, विश्वास पाठक म्हणाले की कर्पूरी ठाकूर पात्र होते, चौधरी चरणसिंग पात्र होते. मला वाटते विश्वास पाठक, तुम्हाला काय म्हणायचं आहे की बाळासाहेब ठाकरे नाही, अपात्र ते आहेत म्हणून त्याच्यावरती त्यांना गेले दिलं नाहीत. नाही? आपण कसं पुन्हा बोलायचं, चर्चेला फाटा नको काय फोडूया. बोलायचं राष्ट्रीय माध्यमावर? नाही, हे आपण तर थोडं पुन्हा या विचार चर्चेला करायला फाटा पाहिजे. नको पुढे. त्यांचं तसं म्हणणं नव्हतं. शेवटी कसं आहे, किशोरजी, राजकारणामध्ये मला अगदी तर शेवटातलं तुम्ही हे पात्र आहात. राजकारणामध्ये जे किशोरजी, तुम्ही जसं एक पात्र दिसतं आहात. ते तसंच आहे. हे समजण्याचा, हे मानण्याचा काही काळ हा नाही आहे, तो केव्हाच गेलाय. त्यामुळे जे घडतंय त्यामागे अर्थ काढणं हे आता महत्वाचं आहे. आणि त्याच नजरेतनं बाळासाहेबांना भारतरत्न देण्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागणीकडे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. तसं बघितलं जाणं स्वाभाविक आहे. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि यासह चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.